नमस्कार मंडळी, रामराम. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला नक्की कोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे हे तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल. तर येस, आपण कुठेही बाहेर न जाता कोणाच्याही अंडरखाली 8 ते 10 तासाची ड्युटी करायची गरज नाहीये. तुम्ही तुमचा घरगुती व्यवसाय सुरू करू शकताय आणि फक्त यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे 1000 रुपये. बरोबर, तुम्ही जे काही ऐकला ते अगदी 101% खरं आहे. तुम्हाला फक्त यामध्ये गुंतवणूक करायची आहे 1000 रुपये आणि यातून तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकताय. जर तुमचा चांगला बिझनेस चालला तर तुम्ही महिन्याला लाखो रुपये सुद्धा कमवू शकताय. आता ते कसं, कुठे, काय, कोणाकडून, या व्हिडिओमध्ये मी इन डिटेल सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, ठीक आहे. आणि मध्ये मध्ये स्किप नका करू. त्यामुळे व्हिडिओ स्किप केल्यामुळे हेच होईल की तुम्हाला प्रॉपर जी इन डिटेल माहिती आहे ती नाही मिळणार आणि मग पुन्हा तुम्ही कमेंटमध्ये विचारणार की हे असं का, ते तसं का. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितला तर नक्कीच तुमचा फायदा होईल. तर आता मी नक्की कशाबद्दल बोलते हे मी तुम्हाला सांगेन. आणि अगदी साधा सोपा बिझनेस आहे, ट्रेंडिंग मध्ये आहे, महत्वाचं म्हणजे. आणि घर बसल्या कुठेही आपल्याला बाहेर जायची गरज नाहीये. आणि म्हटल्याप्रमाणे फक्त आपल्याला 1000 रुपये गुंतवणूक करायची आहे आणि सगळं काही अवेलेबल होईल, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला इथे मी गोष्ट दाखवते. तर हे तुम्ही बघू शकताय. आता तुम्ही म्हणाल हे काहीतरी शोपीस वगैरे आहे वगैरे, तर ऍक्च्युली हे आहे तर रंगोली मॅट, ठीक आहे. म्हणजेच रांगोळीचे मॅट आहेत आणि तुम्ही याचाच बिझनेस तुम्हाला करायचा आहे. तर आता हे कसं काय हे सगळं मी तुम्हाला सांगेन. आता हे तुम्ही बघू शकताय, हे आहे माझ्याकडे अवेलेबल आणि हे एक तुम्ही बघू शकताय. आता हे ऍज अ तोरण म्हणून तुम्ही वापरू शकताय किंवा हे इतकं मोठं आहे, ठीक आहे. किंवा फरशीवरती वगैरे तुम्ही अंथरू शकताय. सगळ्या ज्या काही इमेज आहेत मी ते तुम्हाला मेन्शन करेन, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि 1000 नक्की कशामध्ये गुंतवायचे आहेत, कशासाठी गुंतवायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आणि हे वॉशेबल आहे, रियूज आहे आणि काहीही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही बघू शकता इतकं शाईन करतं आणि हे आता खूपच जास्त सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. त्यामुळे याचा जर तुम्ही बिझनेस केला तर सीझन वाईज तुम्ही खरंच घरी बसून हजारो लाखो रुपये कमवू शकताय. आणि लिटरली मी तुम्हाला सांगते 1000 रुपये हे सगळं मी घेतलेलं आहे. हे जे मॅट आहे यामधले 2 पीस, हा एक आणि आणखीन एक आहे आणि यामधले 4 पीस मी टोटल 1000 रुपयाला घेतलेले आहे. प्लस यामध्ये शिपिंग चार्जेस सुद्धा लागू झालेले आहेत. आणि याचा बिझनेस तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा करू शकताय. तर आता नक्की बिझनेस करायचं कुठे, तर कुठेही जायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त मी एक पेज सांगेन, इन्स्टा पेज सांगेन, ऑल्सो युट्यूब आयडी सुद्धा त्या मॅडमांची तुम्हाला देईन. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. आतापर्यंत लिटरली म्हणजे 100 पेक्षा जास्त कस्टमरनी या ज्या गोष्टी आहेत ऑर्डर केलेल्या आहेत, ऑफलाईन घेतलेल्या आहेत, ऑनलाईन घेतलेल्या आहेत. आणि ते म्हणजे काय म्हणतात, हॅपी कस्टमर ज्यांना आपण म्हणू शकतो. मी सुद्धा म्हणजे सॅटिस्फॅक्शन मला मिळालं की बाबा खूपच सुंदर आहे, रेखीव काम केलेलं आहे. अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकताय. आता ते कसं करायचं, काय करायचं, सगळ्याचा जो व्हिडिओ आहे मी पुढे तुम्हाला जोडून देईन. आणि ती माझी फ्रेंडच आहे पूजा तिलेकर म्हणून. तिची इन्स्टा आयडी आणि तिचं जे काही युट्यूबचं पेज आहे, म्हणजे युट्यूब चॅनलचा जो काही हँडल आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. आणि तुम्ही इन्स्टाला तिला डीएम करू शकताय किंवा अगदी म्हणजे तुम्ही मेसेज सुद्धा करू शकताय. युट्यूब चॅनलवरती जाऊन कमेंटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही इन डिटेलमध्ये विचारू शकताय. तिने प्रॉपर यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मला पर्सनली खूप जास्त आवडलं. म्हणजे कमी गुंतवणुकीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकताय. बघू शकताय तुम्ही, तिने फक्त 1000 रुपये गुंतवणूक केली आहे, तीही साहित्य आणण्यासाठी. आणि हे फक्त माझ्या एकटीचे 1000 रुपये झाले. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय यामध्ये आपल्याला किती फायदा होतो. आणि लिटरली हे जे वुलन आहे किंवा हे जे पाठीमागचं जे काही कापड आहे त्याला लागते, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर तिने इन डिटेल सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि थोडाफार व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या पुढे व्हिडिओमध्ये जोडेन. तुम्हाला समजेल की नक्की त्याला साहित्य काय लागतं, कसं करावं लागतं, काय करावं लागतं ते. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा जो बिझनेस आहे
अगदी म्हणजे अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. फार काही याला तामझाम करावा लागत नाही. साध्या सोप्या पद्धतीने करू शकताय तुम्ही. आणि यावरती तिने इन डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकताय. त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. तुम्ही नक्की तिच्या चॅनलला जाऊन भेट द्या. ठीक आहे, तर मी पुढे व्हिडिओ लावेन, तो नक्की तुम्ही बघा. बघणार आहोत की उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या साहित्याची गरज पडते. तर उलन रंगोली मॅट काय असतं ते तर तुम्ही बघितलंच आधी सुरुवातीला व्हिडिओच्या, आणि डिझाईन्स वगैरे पण बघितले असतील. तर चला आता मी जास्त वेळ न घालवता तुम्हाला उलन रंगोली मॅट साठी लागणारं साहित्य काय असतं ते सांगते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी अशा पद्धतीची उलन लागत असते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीची उलन असते. ती फरची उलन म्हणता याला फरची उलन का म्हणतात तर याला असे छान फेदर सारखे मऊ मऊ असे धागे असतात चारी बाजूने, त्यामुळे याला फेदरची उलन असं म्हटलं जातं. सो ही उलन लागते आपल्याला. त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उलन रंगोलीचा बेस कोणता वापरायचा किंवा त्याला काय म्हटलं जातं. तर उलन रंगोलीचा बेस हा आपण रेक्झिनवर बनवतो, याला रेक्झिन म्हटलं जातं. हा अशा पद्धतीचा बेस असतो. सो हे एक झालं, रेक्झिन लागतं बेससाठी. त्यानंतर लागते ग्लू गन, आणि ग्लू गन सोबतच आपल्याला हा एक्सटेन्शन बॉक्स सुद्धा लागत असतो. बेसिक सामान काय लागतं ते सगळं सांगते. त्यानंतर ग्लू गन आली म्हणजे आपल्याला स्टिक आल्या त्याच्यासोबत. तो अशा पद्धतीच्या त्या स्टिक्स असतात, तर या स्टिक लागतात. त्यानंतर लागतो आपल्याला ट्रेसिंग करण्यासाठी ट्रेसिंग पेपर, किंवा तुम्ही बटर पेपरचा सुद्धा यूज करू शकता. अशा पद्धतीने त्याच्यावरती डिझाईन ड्रॉ करून वगैरे तुम्ही रेक्झिन वरती त्या काय काढू शकता. त्या कशाने काढायच्या त्याच्यासाठी आपल्याला कार्बन लागतो. कार्बन पेपर सुद्धा आपल्याला लागत असतो. आणि डायरेक्ट आपण बटर पेपर वरती आपले जे ड्रॉइंग आहे ते काढू शकत नाही, त्यामुळे आपल्याला लागतो एक कार्डशीट पेपर सुद्धा आपल्याला लागत असतो. सो असं काहीसं बेसिकचं सामान जे आहे ते उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी तुम्हाला लागतं. याच्या व्यतिरिक्त पट्टी, पेन्सिल, मेजरमेंट टेप, इरेजर, ह्या सगळ्या जे काही डिझाईन साठी लागतं आपल्याला सामान, डिझाईन काढण्यासाठी जे सामान लागतं ते पण बेसिकचं सामान असं लागत असतं. सो बघा तुम्ही आता की अशा पद्धतीने हे सामान आपल्याकडे पण अवेलेबल आहे. तुमच्या मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर नक्कीच हा बिझनेस लवकरात लवकर सुरू करा. फक्त उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी काय सामान लागतं हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर चला, बाय बाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. ओके, तर तुम्ही व्हिडिओ बघितला. तुम्हाला 1000 रुपये काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही साहित्य घेऊन व्यवस्थित पद्धतीने, अगदी याच्यापेक्षाही रेखीव काम तुम्ही करू शकताय. फक्त पेन्सिल, पट्टी आणि कर्कटकने ज्या काही डिझाईन्स आहेत त्या आखून घेणे, आणि गनग्लू असते, वुलन असतं, ते फक्त गनग्लूने चिकटवणे, इतकंच काम आहे आपल्याला. आणि यासाठी फार मेहनत नाहीये, ठीक आहे. आणि फार कुठेही जायची गरज नाहीये बाहेर, आणि घर बसल्या बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही माझ्यासारखे सुद्धा शिकून घरी आहात तर तुमच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे. आणि खरंच फक्त 1000 गुंतवणूक करून तुम्ही खूप जास्त इन्कम जनरेट करू शकताय. आणि तिने सांगितल्या पद्धतीने तुम्ही तिच्या इन्स्टा आयडीला डीएम करू शकताय. माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही मला जरी विचारलं तरी सुद्धा मी काही गोष्टी तुम्हाला सांगेन. जे काही तुम्ही ऑनलाईन मागवाल तर त्याचे शिपिंग चार्जेस सगळे कस्टमरला पे करावे लागतील, आणि फार काही शिपिंग चार्जेस नाहीयेत. जे काही डिलिव्हरी चार्जेस आहेत ते फक्त माझ्या मते 10 ते 50 रुपये यापर्यंतच आहे. त्याच्यावरती शिपिंग चार्जेस जास्त लागत नाही. आता मी नाशिकहून हे सगळं मागवलेलं आहे. माझं गाव जे आहे सिटीपासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे आणि खूप आउटसाइडला आहे. पण मी फक्त शिपिंग चार्जेस 50 रुपये पे केलेले होते, म्हणजे तुम्ही बघू शकताय. आणि शेवटी वजनावरती असतं. तुमचं जितकं हेवी जे काही मटेरियल आहे त्याच्यावरती शिपिंग चार्जेस असतात. तर ठीक आहे, हा सुद्धा बिझनेस तुम्हाला कसा वाटला. आणि माझी पूजा तिलेकर, तर ही माझी खरं तर युट्यूबच्या थ्रू आमची ओळख झाली होती, आणि ऑफकोर्स माझी बेस्ट फ्रेंड आहे, म्हणजे युट्यूबच्या ह्याच्यामध्ये, सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये. ओके, तर आम्ही खूप म्हणजे ह्यावरती बोलतो सोशल मीडियावरती, किंवा घर बसल्या महिलांना काय करता येईल या सगळ्या गोष्टी. जर यामध्ये गुंतवणूक करायची असेल, अगदी फक्त 1000 रुपये गुंतवणूक करायची आहे, आणि 100% तुम्हाला तुमचे जे तुम्ही जितके गुंतवलंय त्याचे दुप्पट तुम्हाला रक्कम नक्कीच मिळेल.
अजिबात म्हणजे गुंतवलेले आहेत 1000 रुपये आणि आपल्याला काहीही प्रॉफिट झालेला नाही असं होणार नाही. आणि आता सणासुदीचं सीझन आहे, तर सीझन मध्ये या सगळ्या गोष्टी खूप जास्त ट्रेंडिंग आहेत आणि चालतात सुद्धा. त्यामुळे 1000 रुपये गुंतवायला तुम्ही अजिबात विचार करू नका. मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन, तुम्ही तिच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. इन्स्टावरती जर तुम्हाला हे करायचं असेल तर तिला पर्सनली DM करा, ती तुम्हाला सगळं काही इन डिटेलमध्ये सांगेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आणखीन काही विचारायचं असेल माझ्या कमेंटमध्ये येऊन विचारू शकताय, तिलाही कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकताय. असं नाही की यामध्ये काहीतरी फसवाफसवी आहे, गडवागडवी आहे वगैरे, अजिबात नाही. अगदी 100% मी सांगितल्याप्रमाणे रिटर्न्स तुम्हाला मिळतातच, कारण हा जो विषय आहे तो ट्रेंडिंगचा आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही बघू शकताय किती रेखीव काम आहे आणि एकदम फ्रेश. म्हणजे लिटरली तुम्ही हे जर असं व्हाईट फरशीवरती तरी एक नंबर दिसते, एक नंबर. आमच्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं ना तर वांड दिसते, वांड लय भारी दिसते. त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी मी मेन्शन करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.